नमस्कार. मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ना ताईंनो, इथे सकाळ झाली आणि सकाळ झाल्याबरोबर अंगणातली झाडझूड न करता मी आज घेतलेला आहे आतमधून झाडायला. कारण थोडासा वेळ झाला होता. रिधू उठला आणि त्याला मी झोपवत बसली. खरं तर मी आज 5:30लाच उठली होती लवकर करायचं म्हणून, आणि ते काही घडलं नाही माझ्यासोबत. असं नेहमीच होते की ज्या दिवशी मी विचार करते ना लवकर उठेल, पण त्या दिवशी थोडासा उशीर होते. कारण तो उठला म्हटल्यावर त्याला झोपवणंसुद्धा गरजेचं असते. कारण तेवढ्या सकाळी उठून त्याला जर सोबत घेऊन कामं करायचं म्हटलं तर कुठलेच कामं होत नाही. तर इथे झाडता झाडता मला आठवलं की तांदळाचा जो डब्बा आहे तो माझा रिकामा झालेला होता. म्हणजेच ते काल रात्रीच संपले. तर मी म्हटलं सकाळी भरेल, कारण मग झाडझुडीच्या वेळेस सांडउबळ झालेले ते झाडझुडीत बरोबर झाडता येऊन जाते व्यवस्थित. त्याच्यामुळे मग मी आत्ता तांदूळ जे आहे ते भरून घेतले आणि झाडतच होती. तर हे सुद्धा आलेले होते मॉर्निंग वॉकवरून. 5:30 पावणे 6च्या दरम्यान घरून गेले आणि आज यांना जायचं होतं लवकर ड्युटीवर, त्याच्यामुळे हे लवकर आले. म्हणून झाडतच होती तर तिथून खिडकीतून आवाज देत होते की दार वगैरे खोल म्हणून. पण मी म्हटलं थोडंसं एवढं झाडू द्या, म्हणजे पाय काही होत नाही. तसे मुलं झोपून असले किंवा हे जर घरी नसले ना तर मला झाडण्यात खूप आनंद वाटतो. कारण कोणी डिस्टर्ब करत नाही. जसं आता झाडता झाडता हे अंदर गेले, कारण तेवढा वेळ नाही वेट करू शकत बाहेर, कारण थकून आलेले असते पूर्ण. ते बॉडीचं पूर्ण ओलेपणा, म्हणजे एक वॉर्मअप वगैरे सगळ्या गोष्टी ह्या सकाळच्या वेळी होते. तेवढा वेळ नाही थांबता येत बाहेर, त्याच्यामुळे मग ते गडबड करत होते. म्हणून दरवाजा जो आहे तो मी खोललाच शेवटी. मग ते आतमध्ये गेले आणि मग असं झाडता झाडता डिस्टर्ब झालं ना तर जाळण्याचं जे मूड आहे ना ते चाललं जाते. कारण किती म्हटलं तरी पायाने कचरा इकडला तिकडे होते. मग तो पूर्ण असा पहिलेपासून झाडत आणावा लागतो. तर ना सगळं काही घरातलं झाडून झालेलं होतं आणि त्यानंतर मी आलेली आहे बाहेरच्या साईडला. तर थोडीशी ऊन आज निघालेली होती लवकर. 7चा हा टायमिंग असेल, पण 7 वाजता आता कसं आहे उन्हाळा नाही सॉरी हिवाळ्याची ऊन जी आहे ना ती लवकर निघते आणि छान कोवळी जी ऊन आहे ना ती अंगणामध्ये येते. तर झाडलेलं अंगण खूप छान वाटते ऊन येते तेव्हा. त्यामुळे ना झाडझूड ही लवकर करण्याचा मी प्रयत्न करते, पण आज तसं झालेलं नाही होतं. आणि हे पण घरी नव्हते म्हणून मी विचार केला की आतमधलं झाडते, पण झाडता झाडताच हे सुद्धा येऊन गेले. पण असो, झाडझूडचा टप्पा जो आहे तो माझा संपलेला होता. एवढं झाडलं की मग मला खूप छान वाटते. एक मोठा टास्क माझा कंप्लीट झाल्यासारखं वाटते. तर असो, इथे छान झाडझूड झाली, पाणी टाकून झालं. आणि पाणी टाकताना ना थोडंसं एक डोकेदुखी आहे माझ्या मागे, कारण मागच्या साईडच्या टाक्यापासून 4 वेळा बकेटा ज्या आहे ना त्या मला इकडे आणावं लागते. तेवढ्यातच हे यांनी रिधूला मितूला उठवलेलं होतं आणि स्मितूसुद्धा ब्रश करत होता. तिथे पाणी जे आहे ते पडलेलं होतं, ते मस्त असं पायदानी पुसत होता. बघा, आपण ज्या कृती करतो ना तेच आपले मुलंसुद्धा करते. त्याच्यामुळे खरंच कुठलीही गोष्ट करताना विचार करून करायला पाहिजे असं तरी मला वाटते. तर इथे न आल्यावर आज काय बनवायचं असं विचार होता, कारण याला लवकर सुट्टी होते. म्हणून आज आलू जे आहे तो किसून घेतला, कांदा बारीक कट केला आणि कोथिंबीर, असं 3 साहित्य घेऊन आता मी छान असं रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर रेसिपी नक्की बघा. त्या 12:30ला सुटत असल्यामुळे त्याला टिफिन काही द्यावं लागत नाही भाजीपोळीचं. रोज काहीतरी असं स्नॅक मेनू, नाश्ता असंच मी काहीतरी आता देत आहे. 2-3 दिवस चालेल तसं. मग दसरा झाला की मग रेग्युलर परत त्याची स्कूल सुरू होईल, कारण आता चाललेले आहे एक्झाम. तर जे काही मी घेतलेलं आहे आलू किसलेला ते सगळं मिक्स करून घेतलं. कोथिंबीर आणि कांदा सगळं मिक्स करून घेतल्यावर त्याच्यामध्ये 1 वाटीच्या जवळपास बेसन आणि 2 वाट्या कणिक असं टाकलेलं आहे, जे आपण चपातीसाठी पीठ वापरतो ना ते. त्यानंतर हळद, धनिया पावडर आणि 2-3 चम्मच तिखट टाकलेलं आहे. मिरचीची पेस्टसुद्धा वापरू शकतो, पण मुलं खातात म्हणून नाही टाकली. त्यानंतर मीठ, ओवा, तीळ ह्या गोष्टी तर कॉमन आहे. जेव्हा आपण पराठे प्रकार बनवतो ना तेव्हा तीळ वगैरे खूप छान वाटते, त्याच्यामुळे मी टाकतच असते नेहमी. अशी काही खाण्यामध्ये जात नाही, म्हणून मग असे पराठे वगैरे बनवले त्यामध्ये मी टाकते. आणि आपल्या सोयीनुसार पाणी टाकून छान असं ते मिक्स करून घ्यायचं. खूप मस्त अशी भन्नाट ही रेसिपी बनलेली होती. आणि जास्त जर तुम्हाला क्रिस्पीपणा पाहिजे असेल तर ती दाटसर भिजवायचं, जसं मी आता भिजवलेलं आहे. 2-3 दाटसर केले, पण खूप वेळ जातो त्याच्यासाठी. जर जास्त दाट भिजवलं तर ते थापत बसायला ना ताव्यावर खूप वेळ जातो आणि हातालासुद्धा भाजल्यासारखे चटके लागते. म्हणून पातळ जर भिजवलं की लगेच आपण टाकलं की ते स्प्रेड होते. तर छान तवा घेतलेला आहे नॉनस्टिकचा, त्याला तेल लावून घेतलं. नॉनस्टिक जरी असलं तरी तेल हे लावल्यावर ते आणखीनच
छान असं सुटसुटीत निघून येते पलटवायच्या वेळेस. म्हणून छान असं तेल लावलं आणि त्यानंतर बघा पसरवताना खूप मोठी मला कसरत झाली, कारण ते मी मस्त असं दाट भिजवलं आणि दाटसर भिजवल्यामुळे काय झालं ना, ते जास्त प्रमाणात घेण्यात आलं. म्हणून पहिला जो पराठा आहे तो मस्त असा जाड झाला. तर असं म्हटलं आता शिजवून घेतलं कसा तरी त्याला जास्त वेळ ठेवून, आणि मग तो घरीच वापरणार खाण्यासाठी. त्याला टिफिनमध्ये किंवा यांना नाश्त्यामध्ये नाही देऊ शकणार मी, कारण ते चांगलं नाही वाटत तेवढं टेस्टला वगैरे. तर आता छान असे छोटे छोटे मी इथे पराठे करून घेत आहे. तर तुम्हीसुद्धा एखाद्या वेळेस असं काहीतरी वेगळं खावंसं वाटत आहे आणि आलू उकळवायची झंझट असं तसं करण्यापेक्षा साधे सिंपल 2 आलू मीडियम साईजमध्ये किसून घेतले तरी पण मस्त असा भन्नाट असा नाश्ता जो आहे तो रेडी होतो. बेसन नसेल तरी पण नुसतं कणिक जरी वापरली ना तरी पण खूप छान टेस्टला हा नाश्ता लागतो. तर हे सुद्धा खाऊन जाईल या हिशोबाने मी केला आणि नंतर थोडंसं मी याच्यामध्ये पाणी ॲड केलं. पाणी ॲड केल्यामुळे माझे जे काही पराठे आहे ते पटापट झाले. फक्त त्याला हाय फ्लेमवर मी जास्त वेळ क्रिस्पी होतपर्यंत ठेवले, कारण ते थोडेसे खशार झाले, क्रिस्पी झाले की मस्त वाटते चवीलासुद्धा. तर आता जो स्मितूचा टिफिन आहे तो मी इथे पॅक करत आहे. छान असा रोल करून दिला जेणेकरून त्याला हातात घेऊन असं रोल खाता येईल, म्हणजे पटकन ते संपवते. आणि तुकडे जर करायचे म्हटलं तर मुलं कशी आहे मग शिल्लक पाडते आणि जास्त त्याला ब्रेक आता थोडासा शॉर्ट ब्रेक असतो, एकदम असा लंच ब्रेकसारखा ब्रेक नसतो. त्यामुळे असं झटपट काहीतरी पटकन खाता येईल असं दिलं त्याला आणि घरूनसुद्धा खाऊन पाठवलं, कारण 12:30ला पेपर जेव्हा सुटते ना तेव्हा मग त्यांचा तो स्नॅक टाईम होतो. त्याच्यासाठी घरून खाऊ घातलं की बरं पडते. तर त्याची गडबड चाललेली होती की मम्मी लवकर आण, पण आज ना थोडंसं लवकर आवरलं होतं त्याचंसुद्धा, कारण यांना जायचं होतं त्यामुळे हे सुद्धा त्याला गडबड करत होते नेऊन द्यायला. नाहीतर 8:30 वाजल्याशिवाय काही घरून निघत नाही. पण आज 8:25च झाले होते, 8:20लाच गाडी जी आहे ते यांनी बाहेर काढली. तर इथे रिदूचं चाललेलं होतं बाय बाय करायचं, सोबत पप्पा करते की काय मला काही समजत नाही. तर चला हे गेलेले आहे आणि त्याच्यानंतर आली मी परत किचनमध्ये. तर किचनमध्ये बघा कितीही आपण गडबडीत जेव्हा कामं करतो ना तेव्हा काही वाटत नाही, पण जेव्हा आपण थोडं रिलॅक्स होतो ना तेव्हा मग आपल्यालाच तो पसारा दिसून येते. खूप सारा पसारा होता. जसं खरं पाहिलं तर तेवढा काही पसारा मी होऊ देत नाही. जसं जसं भांडे झाले तसे तसे मी बाहेरच्या साईडला नेऊन ठेवत असते. तर आता थोडासा वेळ शिल्लक होता 1-2 मिनटाचा, तेव्हाच मी इथे भांडे एकात एक करून घेतले, म्हणजे जे काही व्याप आहे जो ओट्याचा खूप पसारा जो दिसतो तो कमी होत जाते आणि आपल्यालासुद्धा तो मनस्ताप आहे ना तो सुद्धा कमी होते. तर इथे आता गरमच शेगड्या होत्या त्यामुळे थोडंसं साईडला केल्या आणि म्हटलं पुसून घेते, कारण आता हे पण आले वापस की लगेच जाईल. म्हणून मग रिदूचं कसं असते ना, हे जर गेले की कधी मूड असला तर चांगला बाय बाय करतो, नाही तर मग त्याचं रडणं वगैरे चालू असते पप्पा पप्पा करून. म्हणून मी होईल तेवढे पटापट कामं करण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझ्या केसांवर किंवा रूपावर अजिबात जाऊ नका बरं ताईंनो. कसं आहे कधी कधी माणसाचं दिसणं महत्त्वाचं नसते, असणं महत्त्वाचं असते. आता जर मी स्वतःला आवरत बसली असती ना तर इथे हे सुद्धा नाश्ता करून गेले नसते आणि स्मितूलासुद्धा असंच काहीतरी वेगळं असं रेडीमेड वगैरे दिलं की मग त्यांचे मेसेजेस वगैरे येतात स्कूलमधून की स्नॅक मेनू असे वगैरे पाठवू नका. बिस्किट झालं किंवा मग क्रीम रोल वगैरे झाला, खरं देत तर नाही मी, कारण ते कसं आहे स्कूलमध्ये तेवढं अलाउड नाही राहत, जंक फूडमध्ये मानलं जाते. पण कधी कधी नाईलाज राहतो त्याच्यामुळे मग द्यावं लागते. पण अशा सिच्युएशनमध्ये आपणच जर काहीतरी थोडंसं लवकर केलं किंवा मग आपलं न आवडता मुलांना बनवून दिलं तर कुठंतरी ते कामी येते. बॉल दे, दे मला रिदू, पिल्लू मला दे ना, मला दे ना, दे 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 दे, घे 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 घे. कोणाची बॉल आहे? दे 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 लवकर, दे लवकर रिदू. बाबा नाही, हा बा ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, बाबाजी बाबाजी लिटिल स्टार म्हणते. रिदू प्लीज दे ना मला, प्लीज. माझी आहे, माझी आहे. कुठे चालले पप्पा? पप्पा कुठे चालले? अहो एक ब्लँक पेजवर घेऊन घ्या ना. जाऊन लिहिलं म्हणजे त्याच्यावर मी नाही लागलं तर व्हॉट्सअप करा. हा बाय. पा देऊन दे पप्पाला. पा
पुसतंय छान. चलो. हो तिथं शूज ठेवत नको जा खाली, वर ठेवायचे वर, काय पण घुसू शकते. असं काऊन हात लावत आहे, ओढणी पडते का तुमची? चष्मा, अरे चष्मा, चष्मा पडतो तसं वाटलं की. बाय बाय. बाय बाय. हळू जा, फोन करा पोचल्यावर. तू कुठे जाते पिल्लू? बाय कर पप्पाला. चला तर आता जाणाऱ्यांची गडबड संपली आणि मग आम्ही राहिलो आहोत रिद्धू आणि मी घरी. तर इथे भांडे माझे झालेले आहे, आंघोळीला पाणी लावलं, वरण भाताचं कुकर लावलं, ओटीचं सामान आणलं यांनीच, मग ते देवघरावर ठेवायला लावलं कारण आंघोळ व्हायची आहे म्हणून. आणि फक्त आता पोछा लावायचा आहे. कपडेसुद्धा इथे झालेले आहे. बाकी जे कलर वगैरे जाते किंवा सॉक्स वगैरे असं हाताने धुवून मी इकडे वाळू घातले आणि धुतलेले जे कपडे आहेत ते ड्राय करून घेते कारण आज जे उन्हाचं वातावरण आहे ना ते उघडझाप आहे त्यामुळे. तर ना ताईंनो आता वाजलेला आहे बरोबर 1 वाजला आणि आता माझं सगळं जे काही कामाचं रुटीन आहे ते संपलं. आता 2 वाजतापर्यंत या पोरांचे जेवणं माझ्या मागे राहील कारण रिदूला चालून द्या आणि स्मितूला पण कधी कधी खूप असं हे करावं लागते की जेव लवकर जेव लवकर. तर चला इथेच मी व्हिडिओचा पण एंड करते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.